गुड मॉर्निंग स्टुडंट. कशा आहात तुम्ही? मजेत ना? अभ्यास करतात ना? तर आज आपण करणार आहोत मराठीचा ग्रामर विभाग. ग्रामरमध्ये आपल्याला काय करायचं आहे आज बघा. विरुद्ध अर्थाचे शब्द म्हणजे विरुद्ध अर्थ. विरुद्ध म्हणजे ऑपोजिट. इंग्लिशमध्ये काय असणार त्याचा? ऑपोजिट. तर ऑपोजिट शब्दाचे अर्थ तुम्हाला लिहायचं आहे. जे जून वर्ड दिलेला आहे त्याचं उलट काय असणार ते तुम्हाला लिहायचं है. कोई भी शब्द है बच्चों, उसका उल्टा क्या होगा? अगर वो दिन है तो रात होगा. लहानचा मोठा, अगर छोटा है तो लहान है, छोटा है तो उसका उल्टा हम क्या लिखेंगे? बड़ा. तो इस तरीके से छोटा, बड़ा, काला, गोरा, इस तरीके से उल्टा जो इंग्लिश में भी होता है आपको ग्रामर, मराठी में भी होता है, हिंदी में भी होता है. तीनों में होता है ये ग्रामर, है ना. तो आप लोगों को सीखना है. ये सब में आपको काम आएगा. लैंग्वेज में, लिटरेचर में विरुद्धार्थी जो ग्रामर होता है वो होता ही है. सब लोगों ने पढ़ा है, सबको 3rd-4th स्टैंडर्ड से है, सबको पता होगा. इसलिए डायरेक्टली शब्द मैंने लिए हैं आपके लेसन में से, और ये आप लोगों को लाइन वाइज लिखना है. अपने ग्रामर के बुक में जो PDF में दूंगी आप लोगों को ऐसे नंबर्स डाल डाल के नहीं, लाइन से जितने भी हैं बीच में दोनों शब्द के पहले, जैसे की इसमें दिया आहे फड, थंड. थंड म्हणजे काय? कूल. आणि त्याचं उलट काय असणार? गरम. तर थंड शब्द लिहायचा आहे. त्याचा फर्स्टमध्ये विरुद्धार्थी शब्दाचा मार्क असतात ना, मल्टिप्लाय मार्क, तो करायचा. नंतर लिहायचा गरम. असं तुम्हाला लिहायचं आहे आपल्या ग्रामरचे बुकमध्ये. ओके स्टुडंट्स. तर बघा, फर्स्ट वर्ड काय आहे? थंड. थंडचा काय उलट काय असणार? गरम. नंतर दुसरा काय आहे मुलांनो? सापडणे. सापडणे म्हणजे काय पण चीज आपली हरवली आहे. कोई चीज़ हमारी घूम गई है, वो मिल गई, तो उसे क्या कहेंगे? सापड़ने. उसका उल्टा क्या होगा? हरवणे, जो हमने ढूंढी. तो सापडणे आणि हरवणे हे याचा शुभ आहे. सुगंध, दुर्गंध. सुगंध ज्याच्यामध्ये खुशबू असतात ना, फुलांमध्ये खुशबू असतात. आपण सेंट परफ्यूम्स यूज करतात, त्याच्यामध्ये खुशबू असतात, सुगंध असतात. याचा उलट काय असणार? दुर्गंध. काय असणार मुलांनो? दुर्गंध. नंतर आहे जुना. जुनाचा उलट काय असणार? नवीन. 5th आहे लक्ष. कोणतं तरी आहे, काहीतरी आहे आपली लक्ष, की आपण हे करणार आहोत. तर आपण ठरवते ना, त्याला काय म्हणतात? लक्ष. त्याचं उलट काय असणार? दुर्लक्ष. म्हणजे त्या इग्नोर करणे, न करणे, काय लक्ष नको ठेवणे असं. नंतर 6th आहे स्मृती. स्मृतीचं उलट काय असणार? विस्मृती. काय असणार मुलांनो? विस्मृती. स्मृतीचा उलट विस्मृती. नंतर आहे थोरला. थोरला धाकटा. धाकटा म्हणजे काय? छोटा भाऊ. आणि छोटा म्हणजे भाऊच नाही, काय पण. छोटा म्हणजे धाकटा आणि थोरला म्हणजे मोठा. जैसे हम बोल सकते हैं बड़ा भाई को थोरला भाऊ आणि धाकटा म्हणजे धाकटा भाऊ. ओके, अशा आपण यूज करू शकतात. हे आपल्या लेसनचं आहे बघा. तो होता ना श्यामाचा बंधू प्रेम, त्याच्यामध्ये त्या लेसनचं आहे हे विरुद्धार्थी शब्द. आता नेक्स्ट करूया. आता आहे बघा मुलांनो प्रगती. प्रगती म्हणजे काय? प्रोग्रेस करणे. त्याचं उलट असणार अप्रगती, अनसक्सेस. कीर्ती, अपकीर्ती. कीर्ती म्हणजे काहीतरी चांगला घडणे, चांगला करणे म्हणजे कीर्ती, यश मिळवणे. त्यासारखं अपकीर्ती म्हणजे यश न मिळणे, काय कीर्तीसारखं न करणे. कळस. कळसचं काय असणार? पायथा. पायथा म्हणजे खालीचा आधार असतात ना तो, आणि कळस म्हणजे त्याचा वरचा भाग. आपण हे बोलू शकतात वर आणि खाली. खालीचा भाग पायथा आणि वरचा भाग कळस. पायथा माथा पण असतात. माथा म्हणजे वरचा भाग, पायथा म्हणजे खालचा भाग. माझा. माझाचा उलट तुझा. माझा आणि तुझा. 5th आम्ही. आम्हीचा तुम्ही. 6th आहे सुंदर. सुंदरचा काय असणार? सुंदर म्हणजे खूप ब्युटिफुल, आणि अगली म्हणजे कुरूप, याने चांगले न दिसणारा वस्तू, काय किंवा कोण पण व्यक्ती. तर सुंदरचा काय असणार? कुरूप. काय असणार मुलांनो? कुरूप. तर बघा मुलांनो, हे आहे खेडे. खेडेचं काय असणार? शहर. खेडे म्हणजे विलेज, गाव.
आणि त्याचा उलट असणार श. पौराणिक आधुनिक. पौराणिक म्हणजे काय? पौराणिक कथा वगैरह जो कथा वगैरह जो होती थी, बहुत पुरानी ऐतिहासिक चीज़ें वो, और आज का आधुनिक युग जैसे साइंस युग है, कंप्यूटर युग है आज का, इसे हम आधुनिक युग कह सकते हैं, 21 सेंचुरी. तर पौराणिकचा काय असणार? आधुनिक. नंतर आहे थर्ड पायथा. पायथा सेम, जो वर्ड रिपीट झालेला आहे ते तुम्हाला नाही लिहायचं आहे, फक्त एकच वेळी लिहा. ओके. पायथाचा काय असणार? मी बोलली तेव्हा बोलली ना मी तुम्हाला, पायथाचा माता पण असेल वर्ड. भव्य. भव्यचं बघा फोर्थमध्ये काय आहे? चिमुकली. भव्य म्हणजे खूप मोठा, खूप मोठा, खूप बडा. आणि त्याचं काय असणार? उलट चिमुकली म्हणजे खूपच लहान. नाईलाज म्हणजे अशी घटना त्या ज्याची कोण पण इलाज ना असते, ऐसी चीज़ जिसकी कोई इलाज ही नहीं है, उसे नाइलाज कहेंगे. और जिसका इलाज है यानी जिसकी प्रॉब्लम सोल्यूशन हो सकती है उसका आएगा इलाज. नाइलाज का इलाज. उतरणे चढणे. सिंपल. उतरणे खाली येणे, चढणे म्हणजे वर जाणे. सूर्यास्त. सूर्यास्त सूर्योदय. सूर्यास्त म्हणजे सूर्य इव्हनिंगमध्ये काय होतात सूर्याचा? सूर्यास्त. इवनिंग में क्या होता है? सूरज डूबता है, तो वो क्या हो गया? सूर्यास्त. सूर्योदय मॉर्निंग में क्या होता है? सूर्य उदय होता है यानी उगता है, तो हो गया सूर्योदय आणि त्याचा उलट सूर्यास्त, डूबणे. मंदावणे जोरावणे. मंदावणे म्हणजे धीरे धीरे, जोरावणे यानी जोर जोर से, फास्ट. मंदावणेचा उलट जोरावणे. हजर यानी प्रेजेंट होना, गैर हज़र यानी एब्सेंट होना. जैसे स्कूल में आप आते हैं तो हो गए हज़र, नहीं आ रहे हैं तो हो गए गैर हज़र. निरपेक्ष. अपेक्ष यानी कुछ अपेक्षा होना, आणि निरपेक्ष यानी वो न होना. आप लोगों को वर्ड लाइन से ही लिखना है बच्चों, ठीक है. देखो बच्चों, ये वाला कैसे करना है. खालील दिलेल्या चौकटातील शब्दांना दुसऱ्या चौकोनात दिलेल्या विरुद्ध अर्थाचे शब्द शोधावं लिहा. अभी देखो इसमें दो चौखट है, एक पिंक कलर का, एक वाइट कलर का. ये दोनों अपोजिट वर्ड है, किसका कौन सा आएगा वो आपको ढूंढना है और लिखना है. सिंपल. ये आपके टेक्स्ट बुक का ही है. अभी देखो जी, जैसे हम अशुभ लेते हैं, अशुभ का देखो वाइट में ढूंढेंगे. अशुभ का क्या आएगा? शुभ. अशुभ यानी कुछ अच्छा न होना, उसका उल्टा क्या होगा? शुभ यानी कुछ अच्छा होना. अब अपयश. अपयश का क्या आएगा? अनसक्सेस होना, उसका उल्टा क्या आएगा? यश यानी सक्सेस होना. फिर है उतार. उतार. उतार का क्या आएगा? इसके क्वेश्चन आंसर्स मैं आप लोग को देने वाली हूँ, ठीक है. इसके मतलब ये जो दिया है चौखट में, इसके क्वेश्चन आंसर्स अभी आप लोगों को मैच करने नहीं आएगा, ये तो क्वेश्चन हो गया ना. जैसे इधर उदाहरण में दिया है ना, कैसे लिखा है? बड़े यानी खोटे, बड़े यानी खोटे. ऐसे ही आप लोगों को लिखने हैं सारे वर्ड. तो इसमें से वैसे ही ढूंढ के आप लोगों को लिखना है. जैसे देखो, जैसे मैं आप लोगों को बता रही हूँ, ये जो उत्तर दिया है, ये जो जैसे लिखा है, कॉमा डाल के आप लोगों को नहीं लिखना है. लाइन से एक एक लाइन पे एक शब्द एक एक लाइन पे आना चाहिए, ऐसे लाइन से आप लोगों को लिखना है. देखो है ना. तो ये जो मैंने ब्रैकेट वाला बताया ना, उसका उत्तर है ये. अगर जिसको नहीं समझ में आएगा उसमें से करने के लिए, तो आपको वो बनाना नहीं है. आपको लाइन से जितने भी शब्द मैं PDF में दूंगी, वो लाइन से आपको सिर्फ लिखना है, ठीक है. तो जैसे कि अशुभ का शुभ, अपयश का यश, उतार का चढ़, लहान मध्ये छोटा और उसका उल्टा मोठा, है ना. उतार का क्या आएगा? चढ़, उतरना फिर चढ़ना. वाइट यानी कुछ खराब, दुर्घटना होना, और उसका उल्टा बड़े. तोटा नफ़ा. तोटा मतलब नुकसान होना, और नफ़ा यानी फ़ायदा होना. कोई चीज़ हम खरीदते हैं, अगर नुकसान हो गया तो उसे कह सकते हैं, मराठी में कहेंगे तोटा होना, आणि उसका फ़ायदा हो गया तो कहेंगे नफ़ा. अब दुख का क्या होगा उल्टा? सुख. बाहेर का आत. बाहेर यानी बाहर का, और आतमध्ये म्हणजे अंदर. तो इस तरीके से बच्चों, आप लोगों को ये विरुद्धार्थी शब्द जितने भी PDF में दूंगी, लाइन से वीडियो सुनो, सारे वर्ड्स के क्या मीनिंग है वो भी बता दिए मैंने, तो आप लोग को इजी होगा याद करने के लिए, इसलिए मैंने सब वर्ड्स एक्सप्लेन कर दिए हैं. तो आप लोग अपने ग्रामर की बुक में ये लिखेंगे. ओके स्टूडेंट्स, सो बाय स्टूडेंट्स, टेक केयर.